हे ग्रास कटिंग करायला कोण भेटतच नाही. खूप जणांना आम्ही सांगितलं ग्रास कटर आम्हाला लावून द्या, हा बोलतात, पण ते ना येतच नाही. 2 दिवस झाले आम्ही इथे येऊन. हे बोलले जाऊन थोडं थोडं करून ना गवत मीच काढतो. एवढं गवत वाढतं पावसाने. गावी आलं तर किती कामं असतात बघा, कंटाळा येतो. हे सगळे कामं संपतच नाही. आणि आम्ही येणार 4-5 दिवसासाठी. हे बघा एवढं गवत अजून वाढलेलं, ते कट करायचं आहे. हे बघा ते थोडं थोडं करतात. तिकडे झाडाच्या खालचं पण सगळं केलं. हे सगळं सुकल्यावर जाळायचं. आता ना थंडी पडली कालपासून भरपूर. सगळं पाणी पडते दवाचं, तिकडे दव पडतंय. टेरेस तर पूर्ण ओलच झालं आहे पत्रे असून सुद्धा. चला माझं पण काम आहे, नाश्ता बनवते. आज ना नाश्त्याला कांदेपोहे बनवले. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार. नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. तर आज काय मी व्हिडिओ बनवणार नव्हती, कारण काम पण खूप होतं, वेळ नाही मिळत व्हिडिओ बनवायला. म्हटलं चला बनवूया. 4 दिवस तर गावी आहेत, 4 दिवस म्हणजे 4 दिवसाचे व्हिडिओ बनवूया. आणि आता हे चाललेत पंदूर टिट्याला, पार्थ आणि ते. कशा आहे मित्रांनो, बरे आहेत ना? ते लिस्ट लिहिते थोडं काय काय, म्हणजे थोडंसं सामान आणायचं आहे आणि घरपट्टी पण भरायची आहे. आणि जेवणातच कारल्याची भाजी, पावट्याची भाजी रेसिपी बनवणार. आणि सकाळी नाश्त्याला कांदेपोहे बनवले, रेसिपी त्याची बनवली आणि व्हिडिओ पण बनवला शॉर्ट. सामान लिहिते आता काय काय आहे ते. आणि सकाळपासून लाईट गेली आहे, मला चार्जिंग पण नाही जास्त. सकाळीच गेली लाईट, तर बघू कधी येते ते. 35% चार्जिंग आहे. पेज फाडते जरा. पार्थ करतं असं. 2 दिवसाचं सामान लिहायचं आहे. आणि कडक ऊन आहे. ते पाण्याची बाटली घेतलं? हो घेतली. हां, टोपी उपी घाल. पार्थ असलं ना जरा बरं वाटतं, आवडतं. आणि काय काय मी हे लिहून देते तर आणा. डाळ 1/2 किलो, मूग डाळ, बटाटी, कांदे. काय बोललेलं काल तुला सांगलं ते? दही आणि काय काल काय बोललेले? कामचा भांड्याचे साबण. पार्थला मी सांगायला ठेवतो. कोथिंबीर नको, सगळं आणलेलं ना. लिस्ट लिहिते. पीठ. ह्यांनी पहिले ग्रामपंचायतमध्ये जाऊन ना घरपट्टी भरली ना, आता आलेत पंदूर टिट्याला सामान घ्यायला. बटाटे अर्धा किलो, कांदे अर्धा किलो, तेल घ्या, नारळ घ्या 3, ते हे नाही पिशवी द्या ना, तेलाची पिशवी द्या. पिशवी ना बॉटल. नाही तर आता बॉटल जाऊ दे, नवीनमध्ये आहे. हो नवीनमध्ये. ठीक आहे चालेल. हे झालं. त्याच्यानंतर आटा घ्या. अरे बापरे, काहीतरी आणतात वाटतं. डस्टबिन कशाला पाहिजे आपल्याला इथे? अरे अच्छा, हां काहीतरी स्टिकर आहे. ग्रामपंचायतमध्ये हां घरपट्टी भरल्याबद्दल हां. त्यांनी 2-2 प्रत्येकांना देतात. अरे वा, अरे होय रे. कचरा वाला थांब थांब थांब. ग्रामपंचायत उमरमळा सुका कचरा, ग्रामपंचायत उमरमळा ओला कचरा. गेल्याशी टप दिले ना? हो गेल्याशी टप दिले, पण आम्हाला नाही दिले. कुठे बघू, मस्त रे, बरं झाला. सगळ्यांका दिल्या नाही? हो सगळ्यांना घरपट्टी भरेल त्याला. हां, आणि सामान आणलं हे का? सामान आता आणलं. बरं झालं. हे बघ, तेल आणलं, बरं झालं. तेल तेल पण आणलं, नव्हतं. सगळं तेल आणलं. थांब आणते, बसा इथे, पाणी आणते. पार्कला खाऊ. पार्थला खाऊ आणला. बरं झालं, बसा.
बिचारे दमून आले. कसे गेलात? दमायला झालं. बाहेरच आम्ही बसतो जास्त करून. लाईट आली आहे म्हणतात. हे काय आणलंय? दही आणलंय. हां, दूध आणि दही. हो, ऊन पडलं या दमक झाला. कुकरचं रोपण आणलं बरा झाला बाबा. भात नाही लावलं. ठेवूया. दहीचं पॅकेट चालला असेल आणि दूध त्या उरला असत तर मग त्याचा कॉफी बनवून टाक. हां हां. ते पाण्यात ठेवून द्या. किती दमलो, किती चालत गेलो आपण. नाही चालत गेलो आम्ही त्या ग्रामपंचायत पर्यंत. तिथनं परत बस स्टॉपला गेलो. बस स्टॉपवरनं रिक्षा भेटली आम्हाला. रिक्षात बसलो मस्त की पटापट बाजार घेतला आणि आलो. मजा आली. लय कडक ऊन लागतं ना. थांब मी देते बस. पण किती मग कधी डस्टबिन आणलं तर बरं, म्हणजे विकत आणण्यापेक्षा. गेल्याशी म्हणून टप दिलेलं पण आम्हाला नाही भेटले. म्हणजे त्यांनी ना घरपट्टी आमच्या घरी येऊन घेऊन गेले, त्याच्यामुळे नाही भेटलं. सगळे बोलते जाऊन घेऊन या. कसं तरी वाटलं तर टपसाठी जायला. आता जरा आलं. हे बघा कढी बनवली, दही आणलं आणि ते कढी पावट्याची भाजी रेसिपी बनवली. मी बघा थोडी इथे काढून ठेवली. आणि कारल्याची भाजी बनवली. आता चपात्या करते. बघा कढी शिजते चांगली. सांगतात काय काय ते. मी जेवण केलं एवढं दमाला आलं. बसते मी जरा 2 मिनटं. 2 रेसिपी बनवल्या. चपातीचं पीठ नव्हतं घालायचं, ते आता आणलं ते करून भाजी सांगतात. तुला आवडती भाजी. त्यांची आवडती भाजी पावट्याची भाजी त्यांना खूप आवडते. बसते मग जेवते. त्याचं वातावरण दाखवते. कारल्याची भाजी. हा हे बघा. कारल्याची भाजी बनवलेली. हा हे बघा ही कारल्याची भाजी, पावट्याची भाजी, चपात्या. चपाती कडक होणार की काय, कपडा टाकायला पाहिजे. आणि कढी कुठे गेली हो. हा ही बघा कढी, भात, कढी आणि भजी पण आणली त्याने. आणतो बाबा आम्ही भजी गेलो काय. इकडचे आवडते पंचपक्वान्न 5 पदार्थ आहेत. गोड नाही बनवला कारण खूप गोड खाल्लं हल्ली आम्ही. गुलाबजाम केले 2 वेळा, जयला आवडतात म्हणून. लापशी बनवली. त्यांना लय आवडतं तर 2-3 भाज्या असते काय. आणि मला पण. यासाठी आम्ही धावत झालं 2 दिवसासाठी. कारला पण 1 नंबर झाला. कपडा टाकायचा झाकणच नाही. मला सगळ्यात आमचं सगळ्यात आमची आवडती भाजी काय. मी रेसिपी केली आहे कारल्याची. ह्या व्हिडिओच्या अगोदर टाकेन किंवा नंतर. खूप छान बनवते मी कारलं. मला खूप आवडतं माझं कारलं. सगळ्यांनाच आवडतं. हे काय चटणी आहे का. मस्त. तर बंद होतो. चपात्या सुट्ट आहेत ना. सकाळला कंप्लेंट द्या तुम्हाला. लोणचं जास्त येतं मी संपून टाकणार. मस्त आले भाज्या दोन्ही.
हे बघ आमच्या घरासमोरील शेत आहे ना, इथे टुर्नामेंट क्रिकेटची ना मॅच चालू झाली आहे आणि सकाळी चालू झाली. आता हे दुपारी ना मिस्टर जेवून इथे मॅच बघायला आलेत आणि या मॅचेस ना 3 दिवस असणार. आजचा ना पहिला दिवस. आमच्या आणि आजूबाजूच्या गावातील पण टीम आल्या तिथे खेळायला. मोठा फटका आणि सुंदर असा झेल या ठिकाणी. संघाची धावसंख्या 53 वर थांबलेली. शेवटचे 5 चेंडू. आरसी बॉयज संघाकडून चांगली फेकी करताना आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. अशा तऱ्हेने एकूण धावसंख्या 4. संघाची धावसंख्या पोचते 57. पुन्हा एकदा मोठा फटका 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या पोचते 67. शेवटचे 2 चेंडू. आतमध्ये नमस्कार. आता काय म्हणतोस बाबा? दरम्यान संजय बागुळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर अशी गोलंदाजी स्वरा फायटर संघाकडून 4 पॉईंट. आणि विकेट 5 चेंडूचा 5 चेंडू 1 विकेट. सुंदर असा फटका. बचावाचं क्षेत्ररक्षण आणि 3 धावा. अठरा चेंडू 68 धावा. मॅच संपली, संध्याकाळ झाली. आता सगळे क्रिकेटर बघा आमच्या इथूनच चालले आहेत. म्हणजे हा ना शॉर्टकट रस्ता आहे. राजूदाच्या घराकडे गावचा मित्रांनो. तो आणि बागवे काकी बागवे काका आणि मी त्यांना भेटाक जाता. त्यांना भेटा घातलो. हां तो इलो नाही ना किती दिवस. जातो जरा आता संध्याकाळी वेळ आहे तर पार्कला घेऊन जातोय. 6 वाजले पण अंधार बघ किती झाला. लवकर अंधार होतोय. अंधार झालाय खूप. 6 वाजताच. तो जर प्रेशर या लादीवरती. उमरमाळा महापुरुष मित्र मंडळ उमरमाळा वरचीवाडी. हे बघायचं पण दरवर्षी आमच्या इथे हे टी शर्ट बनवतात. सुख करताय बघा. हा पार्थ आणि ते संजय टी शर्ट आता नवीन आपण मी आज काय घालूक नाही. आज म्हटलं आज घालूया. जुने पण हा त्यांच्याकडे पण आहे. चप्पल घालते आधी. पार्थ बॅटरी घेतलं ना. पिशवी द्या. ह्या घेत नाही आपण. राधिका सांगा.
लॅपटॉप कोणाचा नानांचं बघतो बघ काढायचं आल्याशिवाय ना असं काढायला म्हणून. आता आम्ही ना जरा राजूच्या घरी चालू म्हणजे इम्पॉर्टंट थोडं काम आहे म्हणून. आणि तिकडचं काय मी शूट नाही करणार आहे. आजचा हा ना व्हिडिओ ना मी इथेच संपवते. चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण सांगा आणि आवडलं तर लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू आपण गावच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.